भविष्यात मराठा समाजाला सांस्कृतिकीकरणाची आवश्यकता असून यासाठी महिलांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले. शंकरनगर स्मृती भवनात मराठा सेवा संघाच्या वतीने 10 ते 12 मे दरम्यान महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाचा समारोप संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाने व मान्यवरांच्या पुरस्कार सोहळ्याने झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खेडेकर पुढे म्हणाले, मराठा सेवा संघाची पुनर्बांधणी व बळकटीकरण करण्यासाठी विशेष समिती नेमून जुलै महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जाऊन 33 कक्षातून जिल्हा व राज्य कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे. नव्या जुन्यांची सांगड घालत मोठ बांधून संघटन वाढवण्यात येणार आहे. 3 दिवसांच्या महाअधिवेशनातील कार्याचा आढावा घेत अकलूजकरांच्या सोयीसुविधांबद्दल खेडेकर यांनी समाधान व आनंद व्यक्त केला. आजच्या सत्रात नवकवींचे काव्य संमेलन पार पडले. संमेलनाचे समन्वय जगद्गुरू तुकोबाराया साहित्य परिषदेने केले. अध्यक्षस्थानी रामप्रभू माने हे होते. सकाळी मराठा सेवा संघ 33 कक्ष पुनर्बांधणी कृती कार्यक्रम अंमलबजावणी व जिजाऊ रथयात्रेचे अनुभव व फलश्रुती याविषयी परिसंवाद संपन्न झाला. या परिसंवादात प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सिमला बोके, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे, नातू वारकरी परिषदेच्या महासचिव ज्योतिराजे जाधव, जिजाऊ रथयात्रेचे मुख्य समन्वयक प्राध्यापक अर्जुन तनपुरे, रथयात्रा प्रमुख सौरभ खेडेकर, संदीपान जाधव, डॉक्टर मनोहर तुपकर सहभागी झाले होते. याच कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या 2023 मधील स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या परीस सुरेश गायकवाड व वैष्णवी गायकवाड यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
सांगितला वंदन माझे झोती वाहला तसंच राजर्षी शाहूजींना तसंच सहकार महर्षींना तसंच सहकार महर्षींना घडविलं या हो परिसराला घडविलं या हो परिसराला ऐका मंडळी पवाड्याला बोलणाऱ्याच्या छातीमध्ये क्रांतिकारकाचीच रग असावी लागते आणि म्हणून हे सेवा संघामध्ये ब्रिगेडमध्ये असणारे सगळे सत्यशोधक हे आजचे क्रांतिकारकच आहेत. 1990 सालाला 1 तारखेला सप्टेंबरला गावाकोला मुठभर जमा क्रांतिकारक मुठभर जमा क्रांतिकारक मुठभर जमा क्रांतिकारक ध्येय उद्दिष्ट त्यांचं नेक ध्येय उद्दिष्ट त्यांचं नेक पुरुषोत्तम त्यांचा नायक पहलगामला प्रकार घडला तुम्हाला आठवत असेल छत्तीसगडमध्ये CRPFचे जवळपास 78 जवान मारले असते 2 वर्षापूर्वी कुठलं तरी जिलेटिनचा स्फोट करून मारले छत्तीसगडमध्ये. त्यानंतर पुलवामामध्ये 350 किलोचा RDXने भरलेला ट्रक सैनिकांच्या ताब्यात घुसवला 40 जवान शहीद झाले. आणि परवा घडलेला पहलगाम चालला. या तीनही ठिकाणी DGP जर आपण पाहिले तर नलिन प्रभात नावाचा DGP होता, आजही येतो. मग हा नलिन प्रभात जिथं DIG होतो त्या ठिकाणी असले प्रकार कसं काय घडले? तपास व्हायला पाहिजे. तपास होणार नाही. पहलगामचा प्रकार घडला. मागच्या आठवड्यामध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये आर्टिकल छापून आलं. इंडियन एक्सप्रेस नॅशनल न्यूजपेपर इंडियन एक्सप्रेस म्हणतोय की या घडलेल्या घटनेची संपूर्ण इन्फॉर्मेशन सरकारला होती. 2 अतिरेकी काश्मीरमधून पाकिस्तानमध्ये गेले आणि त्यांचे 2 मित्र म्हणजे पार्टनर ते घेऊन आले. एकूण झाले 4. त्या 4ही लोकांचं टावर लोकेशन सगळ्या गोष्टी सरकारला माहीत होत्या. परवा दिवशी हल्ला झाला. हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या घरात घुसून बरोबर अतिरेक्यांचे बंगले घरं काय असतील ते सगळे मारले. आपण ते TV मध्ये बोला आपल्याला खरं माहिती नाही दाखवतात TV ला. मग तुम्हाला ज्या मातेनं 2 छत्रपती घडवले त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, मी त्याच्या पाठीमागे का जोडत नाही, मला लवकर बोलायचं आहे म्हणून. ज्यांची आज जयंती आहे बुद्ध जयंती, म्हणजे विचार केला तर तो किती हजारो वर्ष टिकतोय. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गौतम बुद्ध. 2588 वर्ष झाले. आजची बुद्ध पौर्णिमा ही 2588 वेळ आहे. तर 2588 वर्षी ज्यांचं आपण स्मरण करतोय, ज्यांना सगळं जग मानतंय ते गौतम बुद्ध, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, फातिमा बीबी. या कार्यक्रमाचं आणि मराठा सेवा संघाचे प्रेरणास्थान ॲडव्होकेट इंजिनियर शिवश्री खेडेकर साहेब. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मदनभाऊ मोहिते पाटील. या सत्राचे अध्यक्ष आणि त्यांनी अत्यंत सुंदर असं व्याख्यान दिलं ते मिलिंदजी पवार.
सगळ्यात पहिल्यांदा स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचे जनक तथागत गौतम बुद्ध बुडणाऱ्या बहुजनांमध्ये ही मूल्य रुजवण्यासाठी आपल्या प्राणांचीही पर्वा न करणारे जगद्गुरु संत तुकोबाराया आपल्या लेकराला या मूल्याचं महत्व पटवून देऊन त्याच्या मनात स्वराज्याचं स्वप्न रुजवणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब, याच मूल्यांच्या पायावर स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज, या स्वराज्याचं रक्षण करणारे छत्रपती संभाजी महाराज, आधुनिक काळात याच मूल्यांची शस्त्र हातात घेऊन सामाजिक शैक्षणिक क्रांती करणारे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, आपल्या संस्थानामध्ये या मूल्यांच्या आधारावर क्रांतिकारक पावलं टाकून बदलाची सुरुवात स्वतःपासून करणारे राजर्षी शाहू महाराज आणि बहुजनांना गुलामगिरीतून मुक्त करणारी त्रिसूत्री स्वातंत्र्य, समता, बंधुता ही संविधानात आणून या भूमीतल्या वर्चस्व कार्यकर्ता म्हणून तुमच्याशी बोलतो. कारण कमीत कमी 27-28 वर्ष सेवा संघाचा कार्यकर्ता म्हणूनच मी काम केलेलं आहे. साहेबांच्या बरोबर साहेबांच्या विचारांनी कायम फिरत राहिलं. एक कार्यकर्ता म्हणून किरणने जे सांगितलं ते सगळं खरं आहे. त्याचाही एक भाग मी झालेलो आहे. परंतु एकच लक्षात ठेवायचं, याच्यातनं कुठलीही निराशा, नकारात्मक विचार घेऊ नका. लढत राहा. मी लढत राहिलोय म्हणून आजपर्यंत मी 14 चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. अनेक नाटकं माझी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आहेत. या सगळ्याच्या पाठीमागं ज्ञात अज्ञातपणे खेडेकर साहेब, निर्मल कुमार देशमुख, अमृतराव सावंत अशा अनेक मराठा सेवा संघाचे लोक माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळं मी कधी कुठल्या पदावर सेवा संघाच्या किंवा कुठेही राहिलो नाही. मी कार्यकर्ता म्हणूनच राहिलो आणि त्याचा मला अभिमान. या कार्यक्रमास उपस्थित असलेले मराठा सेवा संघाचे महासचिव चंद्रकांत शिकरे साहेब, आमचे प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथजी घाडगे साहेब, सेवा ब्रिगेडचा अध्यक्ष बोकेताई, मनोज आकरे साहेब, त्याचप्रमाणे हे जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केला ते सोलापूर जिल्ह्याचं अध्यक्ष गोरख देशमुख, अमित निमकर, त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे इथं काम करणारे उत्तमराव माने साहेब. या कार्यक्रमाचं मुख्य जे आकर्षण होतं आजच्या समारोप सत्रामध्ये ते महत्त्वाचे म्हणजे आपले किरणजी माने साहेब, त्यांच्यावर आलेले अजित शिरोळे साहेब जे प्रसिद्ध सिने कलाकांत आहेत. त्याचप्रमाणे अक्कलकोट आलेले जन्मेश राजे भोसले साहेब, राजेंद्र ज्यांनी आता खूप चांगला शाहिरी पोवाडा सादर केला, ते राजेंद्र कांबळे जे मराठा सेवा संघाशी मागच्या 30 वर्षापासून जोडलेले आहे. आणि आपलं सर्व माहिती आहे की मराठा सेवा संघाच्या व्यासपीठावर फक्त मराठा नसून मराठा आहेत, मुस्लिम आहेत, सर्व समाजातले घटक असतात. हे आपले एक असं वैशिष्ट्य आहे. ते राजेंद्र कांबळे साहेब ज्यांनी जिजाऊ रथ यात्रा हे सुरू केली, ज्याचं मुख्य जे होते ते सौरभदादा खेडेकर, ज्यांनी 45 दिवस सलग एकही दिवस न चुकवता जिजाऊ रथ यात्रा पूर्ण केली आणि महाराष्ट्र